कॉम्रेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे आणि शुभम 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. कैलासवासी अनिता विजय सपकाळ स्मृती चषक वर्ष पहिला 2025 जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व संघांचं पुन्हा एकदा मी अजित कदम सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम 11 विरुद्ध कॉम्रेड्स 11 या दोन्ही संघांदरम्यान शुभम 11 कडून प्रथम फलंदाजीसाठी येतोय तो आदित्य आणि गौतम. आकाश आपलं पहिलं षटक घेऊन येईल. सामना करेल तो आदित्य. सामन्याला सुरुवात होते. पुढे येऊन खेळून काढतोय तो इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. पंचांकडे नोची दाद मागितली जाते, परंतु चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो आकाश. पहिल्या चेंडूवरती आदित्य आपलं खातं उघडतोय, संघाचं देखील खातं उघडतोय. धावसंख्या झाली ती 1. पुन्हा एकदा आकाश रॅटम राऊंडचा मारा करताना प्रथम सामना करेल तो गौतम. इथे मात्र आडव्या तर खेळला फटका, जोरदार फटका, चेंडू मैदानात लगत जातोय. सीमा रेषे बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षकांना अडवण्याची संधी देखील मिळाली नाही. चेंडू सरळ बंदुकीच्या गोळीसारखा सीमा रेषेच्या बाहेर जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 5 धावांवरती. पुन्हा एकदा उलट्याने खेळलेला फटका, चेंडू सरळ जातोय तो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या झाली ती 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या झाली ती 6. आता मात्र पुन्हा एकदा आदित्य चौथा चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सर जातो तो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावा सामना मानावं लागेल त्या आदित्य आणि गौतमला. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते ती आकाशची. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्गावरती येतोय. सामना करेल तो गौतम. संघाची धावसंख्या झाली ती 7. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज पूर्णपणे बीट होतोय आणि एक बाईच्या स्वरूपात 1 धाव म्हणता येईल. चांगली गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण यष्टी मागे आपल्याला पाहायला मिळालं. परिणामी बाईच्या स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा सामना करेल तो आदित्य. आकाश गोलंदाजी मार्गावरती. इथे मात्र चांगला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. काहीसा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती आकाशची. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई शुभम 11 संघाची धावसंख्या झाली ती 9. बिनबाद 9 धावा. गौतम आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय, तर आदित्य आपला वैयक्तिक 3 धावांवरती खेळताना तर संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 9 धावा. दुसरं षटक घेऊन येईल तो मनीष. एक नावाजलेला गोलंदाज, तसेच एक चांगला फलंदाज आदित्य. सामना करेल तो मनीषाचा. नॉन स्ट्राईक वरती आहे तो गौतम. संघाची धावसंख्या झाली ती 9. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाचा धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 10. बॅट आणि चेंडूचा एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार, कारण मनीष एक देखील नावाजलेला गोलंदाज आहे आणि त्या पद्धतीने इथे मात्र बाद होतोय आदित्य.
जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय मणीची, ज्या प्रकारे आपल्या नावाला साजिशी अशी गोलंदाजी म्हणता येईल. पहिला धक्का बसतोय तो शुभम इलेव्हन संघाला. धावसंख्या झाली ती 10. नवीन फलंदाज अभिषेक. खेळपट्टीवरती येतोय. फार मोठा धक्का बसला तो आदित्यच्या स्वरूपात शुभम इलेव्हन संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा आकोटपाय चेंडू सरळ जातो तो. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवरती. पुन्हा एकदा चांगलाच फटका कट करतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, परिणामी 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय तो अभिषेक आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती खेळताना, तर गौतम आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती करतोय. चांगली सुरुवात करून देतो तो अभिषेक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आतापर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा आकोटपाचा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एक धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावा समाधान म्हणावं लागेल. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते ते कॉम्रेड संघाचं. कारण एक धाव वाचवण्याचा प्रयत्न आहे कॉम्रेड संघाचा. कारण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये धावा वाचवता आल्या पाहिजे, अतिरिक्त धावा रोखता आल्या पाहिजेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मागील सामन्यामध्ये देखील पाहिलं कॉम्रेड संघाचं. ते मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये होते. धाव एक झेल टिपण्याची संधी होती, परंतु ती संधी मात्र हुकते आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मनीष भुरके यांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गौतम सामना करेल. ते मात्र उलट्या खेळलेला फटका, चेंडू सरळ होतो सीमाराशी होती. पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षणाची बघतोय आपण, आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकाच्या समर्थनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 16 धावा. काहीसा धावगतीवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तो मनीषने, कारण मनीष केवळ 7 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद देखील करतोय. एक चांगली यशस्वी अशी गोलंदाजी म्हणता येईल मनीष भुरके याची. आपल्या नावाला साजिशी अशी गोलंदाजी म्हणता येईल. एक नावाजलेला गोलंदाज मनीष भुरके. आता मात्र पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. इथे मात्र अकुल टप्प्याचा चेंडू, पंचांनी तो नो घोषित केला. एकच धाव, नो चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. एकच धावावर समाधान मानावं लागेल. एक चांगली संधी होती चौकार मारण्याची. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 17. निलेश लेफ्ट ओव्हरचा मारा करताना सामना करेल तो गौतम. फुलटॉस चेंडू सरळ जातो सीमारेषेवर. मनीषचं काहीच खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती, परिणामी 4 धावा. जोरदार फटका होता गौतमच्या फळीमधून निघालेला. हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 21. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू निलेशचा. इथे मात्र पुन्हा एकदा खराब मागे यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु 1 धाव बाईच्या स्वरूपात 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या झाली ती 22. अनिल जाधव साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो तो स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती, 23 धावांवरती, माफ करा. निलेश पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हरचा मारा करताना
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय निलेश. पुन्हा एकदा सामना करेल तो अभिषेक. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झाली ती 23. 5वा चेंडू निलेशचा. इथे मात्र जोरदार फटका, ओव्हरपिच चेंडू होता. मनीषला अडवण्याची देखील संधी मिळाली नाही. बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जातोय. धावगती वाढवण्याची आवश्यकता होती. त्या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक मात्र वेगाने पुढे सरकते. पुन्हा एकदा आता मात्र शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 27. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका, लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 31 धावा. जर 2 षटकामध्ये जर पाहिलं होतं तर 2 षटकामध्ये केवळ 16 धावा लगावल्या होत्या. त्यानंतर थोडंसं महागडी षटक आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुटतोय तो गौतम आणि अभिषेक. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र शेवटचं षटक सामना करेल तो अभिषेक. नॉन स्ट्राईक वरती आहे तो गौतम आपल्या वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय, तर अभिषेक आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. आता संघाची धावसंख्या झाली ती 31. शेवटच्या 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. काहीशी क्षेत्ररक्षणाची आखणी करतायत कारण इथे चौकार रोखण्याची आवश्यकता असेल. धावगतीवरती अंकुश मिळवण्याचा प्रयत्न असेल. या नवीन गोलंदाजाचा शेवटचा षटक घेऊन येईल. चांगली सुरुवात देखील आता मिळाली आहे ते अभिषेकला. बघूया अभिषेक कशा प्रकारे फलंदाजी करतो, कारण अभिषेक आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू राईटम राऊंडचा मारा करताना आकाश. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलाच फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव समाधान म्हणावं लागेल. शेवटचं षटक. धावसंख्या झाली ती 32. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आकाशचा सामना करेल तो आता मात्र गौतम. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीवरती आदवतोय. त्रिफळामध्ये होतोय. दुसरा जसा धक्का बसतो तो शुभम इलेव्हन संघाला. एक चांगली फलंदाजी केली होती गौतमने. गौतम आपल्या संघासाठी 12 चेंडूमध्ये 18 धावा लगावल्या आणि तंबूमध्ये परत. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा अकुटपाचा चेंडू होता, बॅक मागे येऊन खेळला. चेंडू सरळ जातो तो कव्हरच्या क्षेत्राच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव पोहोचली 33 धावांवरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उलटा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावांवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील संघाची धावसंख्या झाली ती 34. पुन्हा चांगलाच फटका, परंतु इथे मात्र मैदानाच्या बाहेर जातोय, गडी बाद होतोय. आकाश 5 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी, काहीसा धावगती रोखण्यामध्ये ब्रेक लावतोय. आता मात्र शेवटचा चेंडू. बघूया कुणाल कशा प्रकारे फलंदाजी करतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या झाली ती 34. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव समाधान मानावं लागेल. या एकेरी धावसंख्येने शुभम इलेव्हन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 35 धावांवरती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35. विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य उभं ठेवलंय शुभम इलेव्हन संघाने. जबरदस्त गोलंदाजी आकाशची आपल्याला पाहायला मिळते. आकाश शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 35. विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य आहे.
तुझ्या पिंचा हाईच मला चावला, तुझ्या पिंचा हाईच मला चावला, माझं पळून पळून वाट मध्ये लागली आणि तू वळून माझ्याकडं पाहिला. कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी ठरला होता. इथे मात्र पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय आणि संघाचं खातं देखील उघडतंय, कॉम्रेड संघाचं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सर जातो तो मिडविकेटच्या क्षेत्राच्या हातामध्ये. एक धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या झाली ती 2. तिसरा चेंडू, इथे मात्र उलट्या हाताने खेळून काढलेला चेंडू सराची मारेशीच्या बाहेर, चौकार. खराब क्षेत्ररक्षण. मग काय तिला तर झापक झुपक वाजत राहतंय ग, तिला तर झापक झुपक वाजत राहतंय. धावसंख्या झाली ती 6. पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ होता. आता मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू, इथे मात्र झेल सुटतोय. एक गडी बाद करण्याची संधी होती, परंतु यष्टी मागे एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आदित्यचं. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 6. विजयासाठी 36 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन उलट्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि या चौकाराने धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 10. आता मात्र शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा सामना करेल तो आकाश. पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू सरत जातो तो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मध्ये एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या दरम्यान सहजरित्या पूर्ण होत आहेत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवरती. विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे ती कॉम्रेड संघासमोर. जबरदस्त सुरुवात झाली आहे ती कॉम्रेड संघाची. यापुढील जो सामना होईल तो साई मावळी विरुद्ध पाटील ब्रदर्स या दोन्ही संघांदरम्यान. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आकाश आपला वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय, तर मुकेश आपला आकाश आपला वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय, तर मुकेश आपला वैयक्तिक 1 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गौतम दुसरं षटक घेऊन येईल. इथे मात्र चांगलाच फटका, चेंडू सरळ खेळून काढला तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल पुन्हा एकदा आकाश. उजव्या हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षणाची आखणी केली जाते. एक धाव वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण लक्ष काहीसं मोठं नाही म्हणता येईल. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सरळ जातो तो
डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकच धावा समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा गौतम. इथे मात्र थोडासा आकुटपाचा चेंडू होता. बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ जात होतो. थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवरती. मुकेश आपल्या वैयक्तिक 2 धावांवरती खेळताना 2 चेंडू आणि 2 धावा, तर आकाश 5 चेंडू आणि 11 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. जोरदार फटका, परंतु चेंडू सरळ जात होतो. मिड ऑफ द क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकच धावा समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौतमची. 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च करतोय. अजून विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा फुल टॉस चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. एक चतुर चलाक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. केवळ 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17. पहिल्या षटकामध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या होत्या. त्याची काही भरपाई करताना, काहीसा अंकुश मिळवताना धावगतीवरती ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा चेंडू सामना पर्यंत पुन्हा एकदा आकाश. संघाची धावसंख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायात जाऊन आदळतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 18 धावांवरती. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये. प्रकाश ज्योतामध्ये खेळला जाणारा हा आजच्या दिवसातला हा पहिला सामना म्हणता येईल. कैलासवासी अनिता विजय सपकाळ यांच्या स्मरणार्थ हे चषक आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरील प्रथमच प्रकाश ज्योतामध्ये खेळली गेलेली ही स्पर्धा. आता मात्र नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येईल. सामना करेल तो आकाश. नॉन स्ट्राईक वरती आहे तो मुकेश. विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ खेळ जाते ते कव्हर डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव रोखण्याचा प्रयत्न असला पाहिजे, कारण विजयासाठी केवळ 17 धावांची आवश्यकता आहे. अतिरिक्त धावा कुठेतरी रोखता आल्या पाहिजेत. जेव्हा आपल्याकडे बँक बॅलन्स कमी असतो तेव्हा आपल्याला कुठेतरी जपून खर्च करावा लागतात. धावा पैसे देखील जपून खर्च करावे लागतात, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी धावा रोखता आल्या पाहिजे होत्या. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण परिणामी 2 धावा. एक धाव अतिरिक्त धाव रोखता आल्या पाहिजेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवरती. विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज मुकेश सामना करेल तो. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जात होतो. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवरती. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र पुन्हा एकदा आकाश आपला वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना, तर विजयासाठी देखील 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळते. आकाश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीड होतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षक आदित्यच्या हातामध्ये. आदित्य कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि पहिला धक्का बसतो कॉमेडी संघाला. एक महत्वाचा धडाकेबाज फलंदाज आकाश तंबूमध्ये बसतोय. आठ चेंडू आणि 14 धावा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजी आणि चांगलं यष्टीरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. आदित्यचा पाठीमागे अतिशय चलाक चपळ असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परिणामी पहिला धक्का बसला. एक महत्वपूर्ण गडी बाद होतोय. आकाश तंबूमध्ये परतोय. आकाशने केवळ 14 धावा लागवल्या. एक चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करण्यात
अयशस्वी ठरला आहे. बघूया हा नवीन फलंदाज निलेश कशा प्रकारे फलंदाजी करतो. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावगतीवरती काहीसा अंकुश लागला. धावसंख्या झाली ती 22. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 14 धावांची. प्रति चेंडू मागे 2 धावांची सरासरी. म्हणजे इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळलेला फटका. चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये. या दरम्यान 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते आणि या एकेरी धावसंख्येने 3 षटकाच्या समर्पिंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावांवरती. विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामने आपल्याला या पाहायला मिळत आहेत. एक चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही संघांमध्ये. मागील जो सामना झाला होता पाटील ब्रदर्स विरुद्ध कॉम्रेड्स या संघांमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू आणि 2 धावा असताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं अमनचं, परंतु एक चांगली झुंज देखील आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा शेवटचा षटक. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता निलेशचा, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर जातो. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. विजयासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. इथे मात्र चौकार अडवण्याचा प्रयत्न असेल. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू. नवीन फलंदाज. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज पूर्णपणे भेटतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळलेला फटका. चेंडू सरळ जातो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 24. विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये 3 चौकारांची आवश्यकता आहे. बघूया चौकार रोखण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र काहीसा दबाव नक्कीच असेल तो मुकेश वरती. मुकेश आपल्या वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. विजयासाठी 36 धावांचं लक्ष आहे. तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. डावखुरा फलंदाज मुकेश नॉन स्ट्राईक वरती आहे तो आकाश. इथे मात्र अकुळ टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ खेळून काढतो तो कव्हरच्या क्षेत्राच्या हातामध्ये अकुळ, परंतु इथे मात्र एकच धावा समाधान म्हणावं लागेल. अकुळ टप्प्याचा चेंडू होता. चांगली संधी होती, परंतु संधी मात्र हुकते आणि एकच धावा समाधान म्हणावं लागेल ते मुकेशला. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 25 धावांवरती. विजयासाठी अजूनही 2 चेंडू आणि 11 धावा. चांगला चेंडू. इथे मात्र तिफळा होतो आकाशचा. चांगली जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. माझी मंजुळी गुलाबी आला डोळ्याला चलती का गोळी मंजुळी. आता मात्र शेवटचा चेंडू. काहीशी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे जास्त सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवरती. इथे मात्र चांगला पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. चांगली गोलंदाजी आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करून येतोय. लगातार 3 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 9 धावा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र शुभम इलेव्हन संघ विजय ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. Hola, dice, bonito, su magazine, no,